आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचं पदकांचं शतक, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विजेत्यांचं अभिनंदन, नागपूरच्या ओजस देवतळेची नेत्रदीपक कामगिरी, जगातील पहिल्या 5 आरोग्यसेवा उपकरणं उत्पादकांमध्ये भारताचा समावेश, भारताच्या उत्पादनांची किंमत तुलनेनं कमी, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांची माहिती, अकोला इथले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेनं सुरू करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन आणि सुमारे 11 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या महिला नक्षलीचं आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण. चीनमध्ये हांगझो इथं सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतानं 103 पदकं मिळवली आहे. यात 28 सुवर्ण पदकांचा समावेश आहे. 103 पदकं जिंकून भारत 4थ्या स्थानावर असून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी भारतानं केली आहे. चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी या जोडीनं बॅडमिंटन दुहेरीमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकलंय. पुरुषांच्या क्रिकेट संघानंही अफगाणिस्तानला नमवून सुवर्णपदक मिळवलं आहे. महिला आणि पुरुषांच्या संघानं कबड्डीमध्ये आणि नागपूरच्या ओजस देवतळे तसंच ज्योती सुरेखा वेण्णम यांनी कंपाऊंड तीरंदाजीमध्ये सुवर्णपदक पटकावलं. तेजसच्या नेत्रदीपक कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. आज सकाळी महिलांच्या वैयक्तिक तीरंदाजी सामन्यांमध्ये ज्योती सुरेखा वेण्णम सुवर्ण आणि अदिती गोपीचंद स्वामीनं कांस्य पदक जिंकलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत विक्रम नोंदवत ज्योतीनं अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या सो सीचा 149-145 अशा फरकानं पराभव केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कामगिरीबद्दल खेळाडूंचं अभिनंदन केलंय. क्रीडा आणि माहिती प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनीही भारतीय अॅथलेटिक चमूचं अभिनंदन केलंय. उच्च तंत्रज्ञान आधारित वैद्यकीय उपकरणांच्या जागतिक स्पर्धेत भारत जगातील पहिल्या 5 आरोग्यसेवा उत्पादकांमध्ये समाविष्ट झाला असून भारताची उत्पादनं तुलनेनं कमी खर्चाची असल्याचं केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी आज सांगितलं. भारत जीवरक्षक उच्च जोखीम वैद्यकीय उपकरणं तयार करत आहे, परंतु त्याची किंमत जगातील इतर उत्पादनांच्या तुलनेत अगदी कमी आहे, असंही त्यांनी सांगितलं. नवी दिल्ली इथं कन्सॉर्टियम ऑफ अक्रेडिटेटेड हेल्थ केअर ऑर्गनायझेशन CAHO द्वारे आयोजित 8व्या CAHO टेक वार्षिक आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवा तंत्रज्ञान परिषदेत डॉ. जितेंद्र सिंग उद्घाटनपर भाषणात बोलत होते. वैद्यकीय उपकरण उत्पादन क्षेत्र हे देशातील वाढीची मोठी क्षमता असलेल्या उदयोन्मुख क्षेत्रांपैकी एक मानलं जात आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार भारताला उत्पादन केंद्र बनवण्यासाठी शक्य ती सर्व पावलं उचलत आहे, असंही डॉ. सिंग म्हणाले. प्रसिद्ध कृषी शास्त्रज्ञ प्रोफेसर MS स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दलच्या आठवणींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या लेखातून उजाळा दिला. स्वामीनाथन यांनी केलेल्या कार्यामुळे भारताला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं असल्याचं मत मोदी यांनी व्यक्त केलं. देशानं एक दूरदर्शी व्यक्ती गमावला असून ज्यांचं योगदान नेहमीच सुवर्णाक्षरांनी कोरलं जाईल, असं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या लेखामध्ये म्हटलंय. स्वामीनाथन यांच्या गहू संशोधनातल्या अग्रगण्य कार्यामुळे गव्हाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असल्याचं ते म्हणाले. आज जग बाजरी किंवा श्रीअन्न यांना सुपरफूड म्हणून संबोधत आहे, परंतु प्राध्यापक स्वामीनाथन यांनी 1990च्या दशकापासून बाजरीचं महत्त्व अधोरेखित केलं होतं. या लेखात स्वामीनाथन यांच्याशी झालेल्या संवादाबाबत सांगताना त्यांनी मृदा आरोग्य कार्ड योजनेबाबत मौल्यवान मार्गदर्शन केल्याचं म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांचा पेमेंट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड अर्थात PIDF योजनेत समावेश करण्याचा प्रस्ताव मांडलाय. PIDF योजनेला आणखी 2 वर्षांच्या कालावधीसाठी म्हणजेच 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्याचाही प्रस्ताव दिला आहे. बसची बांधणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या मानकांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मान्यता दिली आहे. ही मानकं मूळ उपकरणं उत्पादक आणि बसचा सांगाडा बांधणारे कारागीर या दोघांनाही एकसमान लागू होतील, अशी माहिती समाजमाध्यमावर प्रसारित करण्यात आलेल्या संदेशात देण्यात आली. यामुळे भारतातील बसगाड्यांच्या गुणवत्तेत आणखी सुधारणा करण्याचा मार्ग मोकळा होईल, असं गडकरी यांनी सांगितलं आहे.
दुधाळ जनावरांसाठी राज्यात प्रायोगिक तत्वावर 6 भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळांची स्थापना करण्यात येत आहे. पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगरसह प्रत्येक महसूल विभागात या प्रयोगशाळेच्या माध्यमातून फिरत्या वाहनाद्वारे शेतकऱ्यांच्या घरापर्यंत ही सेवा पोहोचणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आरोग्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्य शासनानं मोठा निधी उपलब्ध करून दिला असून अकोला इथल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेनं सुरू करण्यात येईल अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय इथं 2 दिवसीय महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ तसंच शिवापूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयाचं भूमिपूजन, बोरगाव मंजू इथल्या ग्रामीण रुग्णालयाचं भूमिपूजन, हुतात्मा स्मारकातील जिल्ह्यातील हुतात्मा झालेल्या शहीदांच्या स्मारकाचं उद्घाटन उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी ते बोलत होते. अकोला इथल्या रुग्णालयात वॉर्डसाठी 65 कोटी आणि बाह्य रुग्ण विभागासाठी 85 कोटी असा एकूण 170 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय. त्याचप्रमाणे पुढील योजनांसाठी 950 कोटी रुपयांच्या निधीचे प्रस्ताव केंद्र शासनाकडे दाखल करण्यात येत आहे. अतिविशेष उपचार रुग्णालयासाठी केंद्र शासनानं 120 कोटी आणि राज्य शासनानं 40 कोटी रुपये निधी दिला. पंतप्रधान जनविकास योजनेतून 46 कोटी रुपये निधीतून 100 खाटांचं शिवापूर इथं उपजिल्हा रुग्णालय तसंच बोरगाव मंजू इथं ग्रामीण रुग्णालय निर्माण होणार आहे. सर्वोपचार रुग्णालयही निधी मिळवून दिला जाईल असं ते म्हणाले. देशातल्या 20 ते 30 वयोगटातल्या युवकांमध्ये वाढत असलेलं हृदयविकाराबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी चिंता व्यक्त केली आहे. हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी हृदयविकार तज्ज्ञांनी मार्गदर्शन करावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. कार्डियक इमेजिंग आणि क्लिनिकल कार्डिओलॉजी या विषयावरच्या 3ऱ्या जागतिक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते मुंबईत बोलत होते. इमेजिंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानासाठी लागणारी अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणं देशात तयार झाली तर इमेजिंग चाचण्यांचा खर्च कमी होईल असं ते म्हणाले. हृदयरोग आणि त्यासाठी लागणारा रोगनिदान खर्च आयुष्यमान भारतसारख्या योजनेतून मिळाला तर त्याचा गरीब कुटुंबांना मोठा फायदा होईल असं राज्यपाल म्हणाले. सध्या अनेक भागात मानव आणि वन्य प्राण्यांमध्ये संघर्षाच्या घटना घडत आहे. शेती पिकाचं अतोनात नुकसान वन्य प्राण्यांमुळे होत आहे. अशा घटना रोखण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यातील शेतकऱ्यांना बॅटरीवर चालणाऱ्या झटका मशीन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. शेतकऱ्यांना झटका मशीन देण्यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून जिल्हा खनिकर्म योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधीतून 50 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रसच्या पर्यटन वैभवात भर घालणारा अटल आनंदवन घनवन म्हणजेच मियावाकी प्रकल्प नव्या पिढीला वनसंवर्धन आणि संरक्षणाची प्रेरणा देणारा ठरेल असं प्रतिपादन राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केलं. पुसद वन विभागाने दिग्रस शहराजवळील भवानी टेकडी परिसरामध्ये उभारलेल्या अटल आनंदवन घनवन या मियावाकी प्रकल्पाचं उद्घाटन संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. सुमारे 11 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलेल्या जहाल महिला नक्षलीनं आज पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यापुढे गडचिरोली इथं आत्मसमर्पण केलं. 28 वर्षीय रजनी उर्फ कलावती समय्या वेलादी असं आत्मसमर्पित नक्षलीचं नाव असून ती छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील इरूपगट्टा इथली रहिवासी आहे. रजनी वेलादी ही 2009 मध्ये छत्तीसगडमधील फरसेगड दलममध्ये भरती झाली. त्यानंतर ओरछा दलम, नॅशनल पार्क दलम आणि सांड्रा दलममध्ये ती कार्यरत होती. 4 चकमकी, 1 खून आणि 1 जाळपोळीच्या गुन्ह्याची तिच्यावर नोंद आहे. आत्मसमर्पण योजनेअंतर्गत तिला 4.5 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. 2022 पासून आतापर्यंत 13 नक्षल्यांनी आत्मसमर्पण केल्याचं निलोत्पल यांनी सांगितलं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी आणि मार्च 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या 12वी परीक्षेसाठी 9 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान नियमित शुल्कासह ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येतील. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचं पदकांचं शतक, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून विजेत्यांचं अभिनंदन, नागपूरच्या ओजस देवतळेची नेत्रदीपक कामगिरी, जगातील पहिल्या 5 आरोग्यसेवा उपकरण उत्पादकांमध्ये भारताचा समावेश, भारताच्या उत्पादनांची किंमत तुलनेनं कमी, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांची माहिती,
अकोला इथले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल पूर्ण क्षमतेनं सुरू करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन आणि सुमारे 11 लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या महिला नक्षलीचं आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण.